28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धापेवाडा येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत। कळमेश्वर तालुक्यातील मौजा धापेवाडा बु येथील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत गंभीर तक्रारींची दखल घेत अखेर जिल्हा परिषद नागपूर प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार 5 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे। या समितीमध्ये पंचायत समिती काटोलचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संबंधित विभागातील अभियंते व अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत। विशेष म्हणजे या चौकशीसाठी तत्कालीन उपअभियंता योगेश इंगळे, तत्कालीन सहाय्यक अभियंता रणदीप रामटेके, ग्रामपंचायत धापेवाडा बूचे सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर कडू तसेच कंत्राटदार विलास पाटील अँड असोसिएट्स यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। चौकशी समितीला सर्व अभिलेखांची पडताळणी करून 7 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। जलजीवन मिशनसारख्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेत अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे या चौकशीकडे संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आता चौकशी अहवालात नेमके कोणते धक्कादायक निष्कर्ष समोर येतात, दोषींवर कारवाई होते का आणि ग्रामस्थांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही चौकशी जलजीवन मिशनमधील कथित गैरव्यवहार उघडकीस आणणारी ठरणार का, याची उत्सुकता वाढली आहे। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर।